श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो 7 डिसेंबर हा दिवस आर्म्ड फोर्सेस डे म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये आणि त्याचबरोबर ध्वजदिन निधीचं संकलन देखील या दिनाच्या निमित्तानं केलं जातं आणि ह्या निधीचा उपयोग हा माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्या कल्याणासाठी केला जातो आणि एकूणच या माजी सैनिकांच्या संदर्भात जे काही कार्य केलं जातं त्याविषयीची माहिती आज या दिवसाच्या निमित्तानं आपण घेतो आहे. आणि रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हा देखील पदभार आहे आणि ते आपल्या नित्याच्या कामाबरोबरच याही कामाकडे बघतायत, देखरेख करतायत. खांडेकर साहेब आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि या विशेष कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. खांडेकर साहेब, हा जो पदभार आत्ता मी म्हटलं जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हा आपल्याकडे नेमका कसा आला आणि आपल्या कामाची सुरुवात कशी झाली त्याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार. मी 20 सप्टेंबर 2021ला निवासी उपजिल्हाधिकारी या पदाचा चार्ज घेतला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि त्याच दिवशी माझ्याकडं हा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे आणि त्या दिवसापासून मी याचं कामकाज पाहत आहे. आता आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला, रत्नागिरी जिल्ह्याचा, तर या जिल्ह्यामध्ये एकूण जे माजी सैनिक आहेत किंवा जे माजी सैनिक दुर्दैवानं त्यांचं निधन झालं आहे, मग त्यांच्या विधवा पत्नी असतील, हे जर संख्याचा जर विचार केला तर काय सांगता येईल? आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण जे माजी सैनिक आहेत तर ते साधारणपणे 3805 माजी सैनिक आहेत. माजी सैनिक विधवा जे आहेत तर 3901 माजी सैनिक विधवा आहेत. यांच्यामध्ये युद्ध विधवा 35 आहेत, वीर पिता 3 आहेत आणि वीर माता 3 आहेत. असे एकूण आपल्याकडे 7706 व्यक्ती आहेत. आता मी सुरुवातीला जसं बोललो की 7 डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो आणि ध्वजदिनाच्या निमित्तानं निधी पण संकलित केला जातो. ह्या सगळ्या उपक्रमाचा उद्देश नेमका कसा सांगता येईल? हा जो ध्वजदिन निधी संकलन दिन आहे तर याचा इतिहास पाहता स्वातंत्र्यपूर्व काळापासून सशस्त्र सेना दलातील सदस्यांच्या कल्याणाकरता आम जनतेचा एक हातभार लागावा या उद्देशानं 11 नोव्हेंबर हा दिवस रिमेंबरन्स डे किंवा पॉपी डे या नावानं साजरा केला जात असे. इंग्रज आमदानीमध्ये सुद्धा जे काही जागतिक महायुद्ध होतं पहिलं, तर त्यावेळीपासून कागदाच्या पॉपी तयार करून त्या नागरिकांना वितरित करून रिमेंबरन्स डे म्हणजे पॉपी डे करता निधी संकलन केलं जात असे. ह्याचा मुख्य उद्देश जो होता तो रॉयल आर्मीच्या व्हाईट सोल्जर्स करता त्यांच्या कल्याणाकरता तो वापरला जायचा आणि काही प्रमाणात नेटिव्ह आर्मीकरतासुद्धा खर्च केला जात असे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 28 ऑगस्ट 1949 साली रक्षा मंत्रालयाद्वारे रक्षा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीच्या निर्णयानंतर स्वतंत्र भारताच्या सशस्त्र सेनादल ध्वजनिधी दिन संकलनाचा शुभारंभ 7 डिसेंबरला ठरवण्यात आला आणि त्याप्रमाणे म्हणजे आज रोजीपर्यंत संपूर्ण भारतभर 7 डिसेंबर हा सशस्त्र सेनादल ध्वजनिधी संकलन म्हणून साजरा केला जातो. हा 7 डिसेंबरपासून संकलनात सुरुवात होते आणि 30 नोव्हेंबरपर्यंत आपण ध्वजनिधी संकलन करत असतो. बरोबर. हा जो ध्वजनिधी संकलन केला जातो जिल्हा स्तरावरती, तो जिल्हा स्तरावरती ध्वजनिधीची रक्कम जी आहे संकलित केलेली ती सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे वर्ग केली जाते आणि महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून ती केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडे ती वितरित केली जाते. आणखी परत केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडून हा जो आपण केलेला निधी आहे संकलित केलेला निधी, हा संकलित केलेला निधी विविध योजनेकरता सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडं वाटप केला जातो आणि या निधी म्हणून वेगवेगळ्या कल्याणकारी योजना ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना माजी सैनिक, मृत सैनिकांच्या विधवा पत्नी, कौटुंबिक त्यांच्या विविध कल्याणकारी पुनर्वसन विषयक योजनासाठी याचा विनियोग केला जातो. खांडेकर सर, आपल्या जिल्ह्याला देखील या संदर्भात काही उद्दिष्ट दिलेलं असणार आहे आणि त्या संदर्भात काय सांगता येईल आणि आपल्या उद्दिष्ट प्राप्ती संदर्भात काय सांगता येईल? रत्नागिरी जिल्ह्यासाठी सन 2019मध्ये 61,18,000चं उद्दिष्ट होतं आपल्याला, परंतु कोरोना महामारीचा प्रादुर्भाव इत्यादी कारणामुळं आपण ते 54% पूर्ण करू शकलो आणि सन 2020साठी सुद्धा आपल्या जिल्ह्यासाठी 61,18,000 इतकंच उद्दिष्ट आहे. आजपर्यंत आपण जवळजवळ 64% याच्यामध्ये निधी संकलन केलेलं आहे. आणखी काही ऑफिसेसकडून आपल्याला निधी प्राप्त होतो आहे. निश्चितच याच्यामध्ये 64%पेक्षा जास्तच निधी आपला संकलन झालेला आहे. परंतु यावर्षी पण थोडंसं सुरुवातीचा कालावधी जो आहे
तो कोरोना वगैरे कालावधी असल्यामुळे यावर्षीसुद्धा आपण 100% नाही, पण आपण निश्चित 70-75% संकलन केलेलं आहे. निश्चितपणानं. खांडेकर साहेब, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नुकतीच एक माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेसंदर्भात काय सांगता येईल? सैनिकांनी जे आपल्या सेवेदरम्यान केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनानं एक अत्यंत गौरवनीय उपहार देण्याच्या अनुषंगाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी एक शासन निर्णय पारित करून माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील जेवढे पण माजी सैनिक आहेत किंवा माजी सैनिकांच्या विधवा पत्नी आहेत, तर यांना त्यांच्या मालमत्तेची जो कर आहे त्या मालमत्तेच्या करातून त्यांना सूट दिलेली आहे. आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर त्या संदर्भात अंमलबजावणी कशी चालू आहे, काय सांगता येईल? मगाशी मी सांगितलेला जो शासन निर्णय आहे, तर त्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं ही जी योजना आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये सन 2020-21 पासून अंमलात आणलेली आहे. या योजनेकरता जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याच्या एक प्रमाणपत्राची सुद्धा आवश्यकता आहे. तर त्या प्रमाणपत्र जो आहे तर त्याचं निर्गमित करण्याचं कार्य आमच्या कार्यालयाकडून केलं जातं. त्याचबरोबर ही योजना सर्व लोकांच्यापर्यंत म्हणजे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता आम्ही विविध वृत्तपत्रामधून सुद्धा जाहिराती दिलेली आहेत. त्याचबरोबर विविध तालुक्यातल्या जे काही माजी सैनिकांच्या संघटना आहेत, तर अशा संघटनांनासुद्धा आपण याच्यामध्ये सहभाग करून घेतलेला आहे आणि त्यांच्यामार्फतसुद्धा आपण जे पात्र लाभार्थी आहेत तर त्यांना आपण आव्हान करतो की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर आपले जे काही चिपळूण मधले ते मिलिटरी कॅन्टीन आहे किंवा आपले सैनिकी मुलांचं वसतिगृह आहे किंवा मिलिटरी वैद्यकीय चिकित्सक आहे, या चिकित्सक केंद्र आहे, तर या ठिकाणीसुद्धा प्रसिद्धी देऊन आपण सहभाग वाढवत आहोत लोकांचा. त्याचबरोबर चिपळूण आणि खेड तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याकडे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आहे. तर तिथले जे कर्मचारी आहेत, कारण मॅक्झिमम आपली ही जी संख्या आहे तर ही चिपळूण आणि खेड तालुक्यामध्ये जास्त आहे, त्यामुळे चिपळूण आणि खेडमध्ये सुद्धा आपल्या कार्यालयाचे काही कर्मचारी आहेत, तर त्यांच्यामार्फत आणि जे काही संघटना आहेत माजी सैनिकांच्या, ह्या लोकांचा सहभाग घेऊन आपण काही प्रत्यक्षात गावंसुद्धा निवडलेली आहेत की जिथं जास्त माजी सैनिक आहेत आणि त्या माजी सैनिकांच्यापर्यंत पोहोचून त्यांना आपण ह्या योजनेची माहिती देत आहोत आणि त्यांना ह्या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहोत. आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यांमध्ये या संदर्भातलं यश कसं आहे, म्हणजे किती लाभार्थींपर्यंत आपण पोहोचू शकलेलो आहोत? आज अखेर आपण जवळजवळ 1646 लाभार्थ्यांना आपण ह्या योजनेचा लाभ दिलेला आहे आणि मी आता आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे इतरसुद्धा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याकरता आपल्या कार्यालयाकडून प्रयत्न सुरू आहेत आणि मी आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा मी सर्व माजी सैनिक त्यांच्या विधवा पत्नी जे आहेत तर त्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी जे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय आहे, त्याचबरोबर चिपळूण इथं जे आपले कार्यालय आहे आणि खेड इथं जे कार्यालय आहे, या तिन्ही कार्यालयाच्या ठिकाणी त्यांना काही अडचणी असतील, शंका असतील तर त्या ठिकाणी येऊन त्यांनी शंकांचं समाधान केलं जाईल. त्याचबरोबर त्यांना जी काय आवश्यक मदत आहे तीसुद्धा मदत या कार्यालयामार्फत करण्यात येईल. आत्तापर्यंतचा जर विचार केला तर 7,706 एकूण लाभार्थी आहेत खरं तर या योजनेसाठी. तिथपर्यंत पोहोचलेलो नाही आपण, तर ह्याची काहीतरी कारणं असतील, अडचणी असतील या योजनेची अंमलबजावणी करताना, तर त्या कशा सांगता येतील? निश्चितच मी मगाशी जसं आपल्याला म्हटलं की आम्ही जे आमचे काही कर्मचारी आणि माजी सैनिक संघटना ज्या आहेत तर यांच्या मदतीनं आपण काही गावागावातसुद्धा पोचलेलो आहे. काही आम्हाला त्याच्यामध्ये अडचणी आढळून आल्या तर त्या अशा आहेत की बऱ्याचशा जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या नावानं घरं नाही आहेत. जी काही लाभार्थी आहेत तर त्यातल्या बऱ्याचशाच लाभार्थ्यांची जी काही मुलं आहेत तर त्यांच्या नावावर ॲक्च्युली ती घरं आहेत किंवा वडिलांच्या नावानं वगैरे घरं आहेत, त्यामुळे त्यांना आपण या योजनेचा लाभ देऊ शकत नाही. त्याचबरोबर काही जे आपले लाभार्थी आहेत तर ते आपल्या मुलांच्या समवेत मुंबई पुणे या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये वगैरे ते लोक अजून इकडं आलेले नाहीत किंवा त्यांना येणं शक्य झालेलं नाही, त्यामुळे सुद्धा अशा बऱ्याच लोकांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही किंवा त्या लोकांची इच्छा असूनसुद्धा त्यांनासुद्धा या ठिकाणी पोचता आलेलं नाही. काही लाभार्थी मयतसुद्धा आहेत, त्यांच्या वारसांनासुद्धा आपण ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे ह्या आपल्या एकंदरीत अडचणी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला 100% उद्दिष्ट गाठता आलेलं नाही. खांडेकर साहेब, ध्वजनिधी संकलनाचं जे उद्दिष्ट आहे ते आपल्या जिल्ह्यानं चांगल्या पद्धतीनं आता प्राप्त केलेलं आहे, पण एकूणच ह्या ध्वजनिधी जो गोळा केला जातो
तर त्या संदर्भात ते जे काही निधी जमा होतो त्याचा योग्य वापर होण्यासाठी भारत सरकारच्या जे काही वेगवेगळ्या योजना आहेत तर त्या कशा सांगता येतील, कोणकोणत्या पद्धतीनं ही आर्थिक मदत किंवा ते अनुदान आहे हे माजी सैनिकांपर्यंत पोहोचवता येतं? भारत सरकारद्वारे माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता, पिता या लोकांच्यासाठी काही आर्थिक मदत अनुदानाच्या स्वरूपात काही योजना आहेत. त्याच्यामध्ये निवृत्तीवेतन नसणारे जे काही ज्येष्ठ माजी सैनिक आहेत, विधवा आहेत, त्यांना प्रतिवर्षी 48,000 रुपये दिले जातात. त्याचबरोबर त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत म्हणून 50,000 रुपये दिले जातात. युद्धजन्य परिस्थितीमध्ये विकलांग झालेल्या सैनिकांसाठी विविध प्रकारच्या आर्थिक मदतीच्या योजना आहेत. त्याचबरोबर कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या वारसांनासुद्धा आर्थिक मदत दिली जाते. माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांसाठी विविध प्रकारच्या शैक्षणिक अनुषंगाने आर्थिक मदतसुद्धा दिली जाते. बरोबर. आता असा जो ध्वजनिधी संकलित जो होतो त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडूनही काही अनुदान वगैरे दिलं जात असेल, आर्थिक मदत केली जात असेल तर त्याविषयी काय सांगता येईल? जसं की भारत सरकारकडून माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता पिता यांच्यासाठी योजना आहेत. तशाच महाराष्ट्र सरकारद्वारे सुद्धा माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता पिता यांच्यासाठी सुद्धा काही आर्थिक स्वरूपाच्या योजना आहेत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आर्थिक मदत दिली जाते तर काही ठिकाणी अनुदान स्वरूपात त्यांना निधी दिला जातो. याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये जे भाग घेतलेले माजी सैनिक आहेत किंवा त्यांच्या विधवा पत्नी आहेत यांना दरमहा 6,000 रुपये अनुदान दिले जातं. युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकाच्या वारसांना सानुग्रह अनुदान म्हणून 1 कोटी रुपये दिले जातात. युद्धजन्य परिस्थिती व्यतिरिक्त कारणाने सेवारत असलेल्या सैनिकाचा मृत्यू झाला किंवा त्याला अपंगत्व प्राप्त झाल्यास त्याला एक रकमी 75,000 रुपयाची मदत केली जाते. माजी सैनिकांच्या मुलींच्या विवाहाकरता काही आर्थिक मदत दिली जाते. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरती शैक्षणिक क्षेत्रामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक पत्नींना, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार प्रदान केले जातात. परदेशात किंवा परराज्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या तसेच विविध शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक मदत दिली जाते. माजी सैनिकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून जवळजवळ 3 लाख रुपयेपर्यंतची मदत दिली जाते. माजी सैनिकांची पत्नी किंवा विधवा यांना बचत गटासाठी 10 लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये देण्याची तरतूद आहे आपल्याकडं. माजी सैनिक विधवा किंवा त्यांच्यावरती जे अवलंबित्व आहेत अशा व्यक्तींच्या असाध्य आजार आणि औषधोपचारासाठी उदाहरणार्थ हृदयरोग असेल, कॅन्सर असेल किंवा किडनीचे वेगवेगळे आजार असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. युद्ध विधवांना किंवा सैन्य सेवेमध्ये सेवारत असताना युद्धजन्य परिस्थिती व्यतिरिक्त कारणाने मृत्यू पडलेल्या सैनिकांच्या विधवांना घरकुलांसाठी आर्थिक मदत दिली जाते. त्याचबरोबर घर बांधणीसाठी किंवा सदनिका खरेदीसाठी सुद्धा आर्थिक मदत दिली जाते. माजी सैनिक किंवा विधवा जे आहेत त्यांचं जर निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. खांडेकर साहेब, ह्या संपूर्ण मुलाखतीमध्ये आपण ध्वजदिन निधी संकलनाच्या बरोबरच जे वेगवेगळे शासनाचे उपक्रम आहेत माजी सैनिकांसाठी आणि विधवा पत्नींसाठी त्याबद्दल चांगली माहिती दिली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय यांच्या देखील ह्या सर्व लाभार्थींकडून काही अपेक्षा असतील तर त्यांना आपण काय आवाहन कराल या निमित्तानं? निश्चितच मी आपल्या माध्यमातून मी जिल्ह्यातले सर्व माजी सैनिक किंवा माजी सैनिक विधवा या सर्वांनाच आपल्याद्वारे आव्हान करतो की ज्या काही भारत सरकारच्या असतील किंवा महाराष्ट्र सरकारच्या असतील ज्या काही योजना आहेत मग त्या शैक्षणिकच्या अनुषंगाने असतील, शिष्यवृत्तीच्या स्वरूपातील असतील किंवा घर बांधणीच्या अनुषंगाने असतील, त्यांच्या विविध आजारांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी औषधोपचारासाठी सुद्धा योजना आहेत. तर या सर्व योजनाचा लाभ त्या सर्वांनी घ्यावा. त्यासाठी सर्वांनी पुढं येऊन आवश्यक ते जे काही माहिती आहे आणि जे काही विहित नमुन्यात त्या अर्ज वगैरे आहेत तर ते सर्व भरून त्या लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी ह्या सर्व योजनांचा फायदा घ्यावा, लाभ घ्यावा असं मी आपल्या दृष्टीनं आवाहन करतो. त्याचबरोबर जर काही लोकांना याच्यामध्ये अडचणी असतील किंवा काही शंका असतील तर या सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी आमच्या कार्यालयाचा जो दूरध्वनी क्रमांक आहे 02352 22 22 71 ह्या क्रमांकावरती संपर्क साधावा आणि आपल्या शंकांचं समाधान केलं जाईल, आपल्या अडचणी दूर केल्या जातील
आणि आमच्या सर्व कार्यालयांच्या मार्फत मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आमच्या सर्व कार्यालयाचा आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांचा जास्तीत जास्त भर असा असतो की ह्या लोकांच्या ज्या काही योजना आहेत तर ह्या योजनांचा लाभ त्या लोकांना होणं आवश्यक आहे. पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे. ध्वजदिन निधी संकलनाचं काम सुद्धा आपल्या कार्यालयामार्फत खूप वेगानं चालू आहे. सर्वसामान्य नागरिक सुद्धा हा निधी देऊन यामध्ये हातभार लावू शकतात. तर त्या संदर्भात काय आवाहन करता येईल? सैनिकांच्या प्रती समाजाचे काही ऋण आहेत. देशाच्या सीमांचं संरक्षण करत असताना किंवा देशांतर्गत सुद्धा कायदा व सुव्यवस्थेचे विविध समस्या निर्माण झाल्यानंतर, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमध्ये जसे अतिवृष्टी, वादळे, भूकंप यासारख्या समस्या निर्माण झाल्यानंतर सैनिक हे नागरिकांच्या मदतीला धावून येतात आणि एक अतुलनीय आणि बहुमूल्य अशी कामगिरी बजावतात. हे जे काही सैनिकांचं सेवा आहे किंवा ते सेवेचं जे ऋण आपल्यावरती आहे ते अल्पस्वरूपात फेडण्याची जनतेला ही एक नामी संधी आहे. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून जनतेला सुद्धा आव्हान करतो की त्यांनीसुद्धा ध्वजदिन निधी संकलनामध्ये सहभागी होऊन थोड्याफार प्रमाणात सैनिकांच्यासाठी किंवा त्यांच्या विविध योजना आहेत तर त्या योजना राबवण्यासाठी आपण सुद्धा हा निधी देऊन हातभार लावावा. नक्कीच खांडेकर साहेब, आज आपण या निमित्तानं 7 डिसेंबर हा जो ध्वजदिन निधी संकलन दिवस आहे तसंच आर्म फोर्सेस डे आहे या निमित्तानं जे आवाहन केलं, जे शासनाच्या माजी सैनिकांसाठी, माजी सैनिक विधवा पत्नींसाठी ज्या काही योजना आहेत त्याची खूप चांगली माहिती दिलीत. मला असं वाटतं की सामान्य नागरिकांना सुद्धा यातून खूप एक नवीन माहिती समजली आणि त्याचा देखील याचं महत्त्व समजलं या निमित्तानं. याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.